तो नमस्कार मित्रांनो. आज आज आपण तुम्ही बघू शकता 490 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे आपल्याला. कालचं सेशन रेकॉर्ड करायचं राहून गेलं, काही इश्यू आला होता. तर तुम्हाला सांगतो मी काय केलं होतं आज. तर मार्केट आज निगेटिव्ह ओपन झालं होतं, 100 पॉईंटचं गॅपडाऊनने ओपन झालं, तुम्ही बघू शकता. 25,700 काल क्लोज झालं होतं, तर आज 25,650ला ओपन झालं, गॅपडाऊनने ओपन झालं. तर मी काय केलं, पहिले 5 मिनिट वेट केलं, काय होतं काय नाही. 5 मिनिटच्या मुवमेंट नंतर जेव्हा त्यांनी ही लाईन ब्रेक केली, पहिल्या 5 मिनिटाचा जेव्हा त्यांनी लो केला, तर मी वेट केलं कन्फर्मेशनसाठी. इथं हे थोडा वेळ 5-7 मिनिटं साईडवेज जात होते, फक्त एवढा ब्लॉक म्हणतोय मी. त्यानंतर इथे बरोबर मी एंट्री केली या रेड कॅन्डलमध्ये. मला आठवत नाही इथे किंवा इथे, म्हणजे तर तुम्हाला इकडे दाखवलं, याचा निफ्टीचा पुट ऑप्शन आहे हा वाला. मी जवळपास हा इथे एंट्री केली असेल, 41-42ला एंट्री केली मी. अरे गेल्यावरती हे बेंच होत झालं, मुवमेंट गेली. गेल्यावर मुवमेंट गेली रेकॉर्ड करता करता मित्रांनो. मग मी इथे एंट्री केली. त्यानंतर एंट्री केल्यानंतर मग खाली दिला, मी जास्त पॉईंटने वेट केला. 4-5 पॉईंट ग्रॅप केले आणि एक 438 रुपयाचा आणि 52चा प्रॉफिट काढला. ॲव्हरेज झालं 490. आणि असं ट्रेडिंग 490 वगैरे काहीतरी 200 रुपये कट होत आहे. 3 ट्रेड घेतले तर आपला आजचा प्रॉफिट फक्त 290 होत आहे. 290 म्हणजे आपल्या रोजपेक्षा रोजसारखा ठीक आहे. पहिले आपण जसं 3,000 4,000 200-300 काढले, तसे आज पण याला पण तेवढेच घेतले. याच्यामध्ये जास्त काही मुवमेंट, जास्त अपेक्षा ठेवली नाही. स्मॉल ट्रेडिंग बॅलन्स, आपलं स्मॉल कॅपिटल स्मॉल प्रॉफिट एवढं. हे पण जे आहे, हे पण 10% जवळपास रोज आपण 7 ते 8% प्रॉफिट काढतो, पण आज डायरेक्ट 10% पण प्रॉफिट निघलेला आहे. डिसिप्लिन आपला तिसरा दिवस आपण म्हणू शकतो कंटिन्युअस विनिंग स्ट्रिकचा. तिसऱ्या दिवशी कंटिन्यू आपण ग्रीन कॅन्डल क्लोज करतोय, प्रॉफिटमध्ये आहे 3 दिवसाची स्ट्रिक. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. बघू उद्या, भेटू उद्या वापस.